नमस्कार, मी प्रियांका गडवे. जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल. विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब जालना. प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9623493999 आणि 9730541111. आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673736007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. आता सविस्तर बातम्या. पाण्याअभावी जळालेले फळबागांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत जालनामध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. वाळलेल्या फळबागांचे पंचनामे करून तात्काळ हेक्टरी 2 लाख रुपये मदत द्यावी या मागणीसाठी जालन्यातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढलाय. आतापर्यंत पाण्याअभावी वाळलेल्या 3500 हेक्टरवरील पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले आहेत. मात्र जिल्ह्यातील 43,000 हेक्टरवरील फळबागांना फटका बसला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान येणाऱ्या 2 दिवसात नुकसान भरपाई मिळाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. मुळात आमचा प्रशासनावरतीच रोष आहे, कारण की प्रशासनाने खरं पाहता दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि दुष्काळ परिस्थिती असताना ज्या पद्धतीने मानवाला जगवण्याची गरज पाण्याद्वारे अन्नाद्वारे असते, त्याच पद्धतीने वनस्पतीला जगवण्याची देखील गरज असते आणि त्यासाठी उपाययोजना शासनाने कराव्या लागतात. परंतु ह्या सरकारने निवडणूक असल्या कारणाने कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत आणि त्या उपाययोजना न केल्यामुळेच आमच्या खरं पाहता जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांच्या फळबागा या उपाययोजनेच्या कारणामुळे जळालेल्या आहेत. त्याचबरोबर दुसरी आमची एक मागणी होती की बाबा ज्या शेतकऱ्याने स्वतःहून पाणी विकत घेऊन टँकरने पाणी दिलेले की ते पाण्याचे पैसे देखील प्रति हेक्टरी 50,000 रुपये आम्हाला मिळाले पाहिजेत. त्या ठिकाणी देखील आम्हाला निवळ याच्यामध्ये काढलेले आहेत, मोर्खात काढलेले आहेत. त्यामुळे आम्हाला फक्त शासनाला अल्टिमेट टाईम या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. परवाच्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहोत. जर आमच्या मागण्या आज किंवा उद्या जर यांनी मान्य नाही केल्या तर. हे बघा दादा, मागच्या 29 तारखेला आम्ही कलेक्टर साहेबाकडे एक निवेदन दिलं होतं की जळीत फळबागांचे पंचनामे त्वरित करण्यात यावेत व हेक्टरी 2 लाख रुपये मदत आम्हाला द्यावीत. परंतु या शासनाने कुठलंही काम न करता फक्त आम्ही दिलेले निवेदनं यालाच जळीत फळबाग मानून 3500 हेक्टरवरील अहवाल शासनाला दिला आहे. परंतु ॲक्च्युअली याचा 43,000 हेक्टरवरील फळबागांना मोठं नुकसान झालेलं आहे. त्यापैकी 20 ते 25,000 हेक्टर फळबागा जळून खाक झालेले आहेत. त्याचे पंचनामे या शासनाने अजूनपर्यंत कुठलेही केलेले नाहीत आणि हे गांभीर्याने या मुद्द्याला घेत नाही आहेत. म्हणून आम्ही या परत शेतकऱ्यांनी शासनाला एक निवेदन दिलं आहे आणि इशारा दिला आहे की आमच्या निवेदनाची आपण गांभीर्याने दखल घेतली नाहीत आणि जालना जिल्ह्यातील संपूर्ण फळबागांचे आपण जर पंचनामे केले नाहीत आणि 2 लाख रुपये हेक्टरी मदत दिली नाहीत तर आम्ही या ठिकाणी पुढच्या वेळेस निवेदन घेऊन येणार नाही आहोत, तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करण्यासाठी येणार आहोत. माझं नाव कारभारी कुंडलिक मिठे, एक शेतकरी पुत्र आहे मी. जालना अंबड महामार्गावरील हरदखेडा पाटीजवळ 2 दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत. जखमी रुग्णांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. जालना अंबड महामार्गावरील हरदखेडा पाटीजवळ आज दुपारी 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातामध्ये दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत. एकनाथ आंधळे राहणार पिंपळखेड तालुका घनसावंगी असे मयत व्यक्तीचं नाव आहे तर मायकल सुभाष नाटकर राहणार पराडा आणि भास्कर राधाकृष्ण नाटकर अशी गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. अपघातानंतर सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. एकनाथ आंधळे यांना रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं तर गंभीर जखमी असलेल्या 2 रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये हलविण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
जालना शहराला पाणी पुरवठा करणारा घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशय संकटात सापडला असून या जलाशयाचा सांडवा पूर्णतः खचला आहे। त्यामुळे या पावसाळ्यामध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रशासनाने तात्काळ कारवाई करून या ठिकाणी दुरुस्ती करावी अशी मागणी करत जालना जिल्ह्यातील पर्यावरणवाद्यांनी आज जालना शहरामध्ये लाक्षणिक उपोषण केलं आहे। आज जो उपोषण में हम लोग बैठे हैं उसका मूल उद्देश्य है घानेवाड़ी तालाब में जो रिपेयरिंग करना है। हमने कई बार उसके लिए रिमाइंड किया लेकिन कुछ काम नहीं हो रहा, तो इसीलिए हमने उपोषण पे बैठे हैं। हम आशा रखते हैं कि हमको 8-10 दिन के अंदर एक काम हो जाना चाहिए, नहीं तो आगे हमको और कड़क स्टेप लेके भूख हड़ताल पर बैठने का हमने सोचा है। तो हम इस उम्मीद रखते हैं कि जो भी डिपार्टमेंट है वो डिपार्टमेंट ने इसके ऊपर ध्यान दे के हमारा उपोषण जो ऊपर बैठे हैं उसके ऊपर सोच के हमारा जो डिमांड है वो डिमांड पूरी करें। एक्चुअली हमारा जो आंदोलन है वो जन जागृति के लिए है, सद्भावना के लिए, क्योंकि जनवरी 1 पासून जब 2024 की शुरू हुई तब से भाई श्री का जो मंच है घानेवाड़ी जल रक्षण मंच, समस्त महाजन, कुंडलिका सिन्हा फाउंडेशन और पूरा जालना कर मिलके हम लोग घानेवाड़ी तालाब में गाड़ निकालने का काम शुरू कर दिए हैं। और अभी तक 4.5 लाख ट्रैक्टर गाड़ हम लोग उठा के वहाँ से लेके गए हैं। अभी हालत ऐसी है कि हर एक छोटे से छोटा बड़ा आदमी का पैसा अंदर लगा हुआ है और जो डैम है वहाँ पे वो पूरा बिखर चुका है, पूरा टूट चुका है। और अगर वो काम हम लोग नहीं करेंगे तो जिन्होंने भी ये मेहनत करके हम लोग ने इतना सारा गाड़ उठाया है, मेहनत किया है, वो पूरा पानी में वेस्ट हो जाएगा। इसके लिए हम लोग ये बैठे हैं। लोगों से एक अपील है, जो अपने जो सीईओ है, गवर्नमेंट है, कलेक्टर सर, उनसे अपील है कि तातड़ी ने ये काम करने को करे ताकि पानी जो आए जब भी बारिश आए, क्योंकि अभी बारिश भी 8-10 दिन में कभी भी आएगी। और अगर बारिश के टाइम आ गया और बारिश में ये पानी और मिट्टी सब बह गया तो कुछ काम का नहीं है ये। तो इसके लिए जो डैम टूटा है उसको तातड़ी ने अच्छा से काम करे ताकि माटी और पानी दोनों बची रहे और लोगों को काम में आया गया। रमाई आवास योजनेमध्ये घरकुल न मिळाल्याने 3 युवकांनी अंगावर डिझेल घेऊन जाळून घेण्याचा प्रयत्न केलाय। जालन्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर ही घटना घडली आहे। 3 तरुणांनी हातात आणलेल्या डिझेलच्या बॉटल डोक्यावर ओतल्या। दरम्यान आजूबाजूच्या काही नागरिकांनी या बॉटल हिसकावून बाजूला केल्या। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या गावातील 32 जणांना घरकुल योजनेचा लाभ झाला। मात्र या 3 जणांना या योजनेमध्ये घरकुल मिळाले नसून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या तरुणांनी केलाय। बरोबर असा अन्याय की साष्ट पिंपळगावच्या घरकुलामध्ये आमचे नाव असताना सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी अशी मुलाखत केलेली आहे की यांनी पैसे खाऊन यांनी घरकुला घेतले, लोकांना दिलेत। एका घरात 2-3 घरकुल दिलेत। आमचे नाव असताना आमच्या पहिल्या यादीमध्ये नाव आहे, त्याने आमच्या यादीचं त्याने डवलून हे लोकांची नवीन यादी घेऊन त्याने असं केलेलं आहे। तुम्ही कुठल्या गावचे शेतकरी आहात आणि काय प्रकरण आहे? साष्ट पिंपळगावचे आम्ही गरीब आहेत, आम्ही करून खाणारे, आम्ही मजुरी करून खाणारे माणसं आहेत। आम्ही गाव कोणतं आहे? साष्ट पिंपळगाव। नाव आपलं? भाऊसाहेब सीताराम मोठे। आत्मदानाचं 4 वर्ष झाली। म्हणजे सांगायची मुद्दा आहे, आमच्या पॅलेट्यातलं लिस्टला नाव असतं। आम्ही एक तर ऊसतोडी करतो, परत त्यांचा विषय आम्ही सरपंचाकडे गेलो, ग्रामसेवकाकडे गेलो, ग्रामसेवक काय म्हणे मोहल्ल्या लॉटला टाकू, दुसऱ्या लॉटला टाकू। हे काय आतापर्यंत दिलेत नाही। आता त्यांनी 32 घरकुलं मंजूर केले, त्यात एका घरामध्ये 3-3, 4-4 घरकुलं। मग आत्मदान नाही करायचं काय करायचं? कवरच यांचे अर्ज भरा, इथं तहसीलला अर्ज भरा, इकडे अर्ज भरा, पंचायत समितीला अर्ज टाकण्याकरता कमीत कमी 30-40 हजार रुपये आम्ही घातले तिथं। आमच्या गाडी स्वतःचे पत्र कवरच आम्ही सही करून घ्यायचं। आपलं नाव काय म्हणले? शरद मच्छिंद्र सकट, गाव साष्ट पिंपळगाव। आणि हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज। नमस्कार।
आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना। प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी। शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर। अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा। आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा। माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना जालना। संपर्क 9623493999 किंवा 9730541111। शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात।